सर सर सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना थांबायला लागलं ना, खरंच सॉरी. स्पॉट मॅडम साठी चेअर घेऊन ये. अरे तिकडे नाही, इकडे. आणि जा पटकनी मॅडम साठी ज्यूस घेऊन. जा 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 जा. अरे मॅडम बसा ना तुम्ही. मॅडम? हो अहो तुम्हीच मॅडम. अहो बस बसा ना. नाही नाही नको, राहू दे. अरे स्पॉट तिकडे ना, इकडे ज्यूस इकडे. ज्यूस घे ना ज्यूस. मी काय म्हणते, खरंच सॉरी. उलट आम्हीच तुम्हाला सॉरी बोलायला पाहिजे. काय मगाशी मी तुमच्यावर ओरडलो ना, माहित नव्हतं ना तुम्ही एजे सरांच्या एवढ्या क्लोज आहात. पण तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का, एजे सर इकडे का आले होते? ते अंक एजे ना, ते त्यांची अंगठी. मॅडम आम्हाला सगळं माहितीये, तुम्हाला एजे सर आवडत नाहीत ना, आणि म्हणून तुम्ही त्यांना नाकारलत ना. पण मॅडम मी तुम्हाला माझ्या डिरेक्टर विजननी सांगतो, एजे सरांना तुम्ही खूप आवडता. आणि म्हणूनच ते अंगठी घेऊन तुम्हाला सेट वरती प्रपोज करायला आले होते. राईट डायरेक्टर? 100% राईट. आपण सीन नाही का बघितला? तुम्ही चक्क एजे सरांना रिजेक्ट केलं. मॅडम तुम्ही खरंच ग्रेट आहात. नुसत्या ग्रेट नाही तर तुम्ही टॅलेंटेड आहात, सुंदर आहात. मॅडम मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ह्या इंडस्ट्रीवर राज्य करणार आहात. मॅडम तुमच्यात असे अनेक गुण आहेत जे तुम्हालाही माहित नाही आहेत, आम्हाला सुद्धा आत्ताच कळले. बहुतेक म्हणून एजे सरांना तुम्ही आवडता. शंकाच नाही. काय हे काय चाललंय सगळं? माझ्या टाइमची काही व्हॅल्यू आहे की नाही? हे असल्या ज्युनियर आर्टिस्टसाठी मी माझा वेळ घालवणार नाहीये. आणि जे पण काय आहे सगळं बंद करा, तिला घरी पाठवा आणि आताच्या आता शूट स्टार्ट करा. तुला वेळ नसेल तर खुशाल घरी जा, पण खबरदार मॅडमला ज्युनियर आर्टिस्ट बोलली तर. मॅडम आमच्या ऍडचा फ्रेश चेहरा आहे. आता आम्ही आमच्या सर्व ऍड लीला मॅडम बरोबर करणार आहोत. करा करा, हिच्या बरोबर शूट करा आणि या ऍडचं तुम्ही लोणचं घाला. खरंच मी तुमच्या ऍडची लीड हिरोईन होणार आहे? अहो खरंच म्हणजे काय, 100% खरं. फक्त ह्या ऍडची नाही तर तुम्ही आमच्या पुढच्या ऍडची, म्हणजे क्रीम, लोणचं, साबण, चप्पल, या सगळ्या ऍडची हिरोईन तुम्हीच होणार आहात. काय डायरेक्टर? हो मॅडम तुम्हाला माहिती आहे आमचे प्रोड्युसर आहेत ना, एकदम माइंडलेस आहेत. माइंड ब्लोविंग आहेत. ते अगदी खरं बोलतात. मी तर तुम्हाला आमच्या नवीन RR क्रीमच्या ऍड मध्ये सुद्धा कास्ट केलंय. क्रीम? RR क्रीमला करा हाय हाय, पिंपल्स ना करा बाय बाय. त्यानंतर RR लोणचं. लोणचं? रोजच्या बोरिंग जेवणाला चविष्ट बनवणारं RR लोणचं. मग RR साबण. साबण? तुमचं नैसर्गिक सौंदर्य वाढवणारं साबण RR साबण. मॅडम मॅडम हे सगळं खरंच होणार आहे? अहो खरं म्हणजे काय, खरंच बोलतोय मी. तुम्ही फक्त ऍड मध्ये नाही तर ह्या पूर्ण शहरामध्ये तुमचे मोठे मोठे कटआउट लागणार. आणि मग तुम्हाला फिल्म इंडस्ट्री मधून फोनच फोन येणार. मग तुम्हाला फोन उचलण्यासाठी एक PA ठेवावं लागेल. सकाळ दुपार संध्याकाळ फोनच फोन, फोनच फोन. आणि मग या सर्व इंडस्ट्रीचे डायरेक्टर तुम्हाला खास करण्यासाठी तुमच्या पाठीमागे लागतील. मग तुमचं नशीब फळफळणार आणि तुम्ही तुमचं ड्रीम लाईफ जगणार. मी तर आत्ता पण ड्रीम लाईफ जगते. तुम्ही खरं बोलताय ना? तुम्ही मला फसवत नाही आहात ना? असे मोठे मोठे डिरेक्टर मला कॉल करतील? 100% खरं. फक्त त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. अहो हे जर खरं होणार असेल ना तर मी काय वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही फक्त सांगा. जास्त काय नाही, तुम्हाला फक्त एक फोन करायचा.
फोनच ना, त्यात का आत्ता लगेच करते मी. काय नंतर गैरसमज नको म्हणून आत्ताच सांगतो. सांगा सांगा. तुम्हाला तो फोन एजे सरांना करायचा आहे. अंकल म्हणजे एजे का? काय तुम्ही एजे सरांना ह्या ऍड मध्ये काम करण्यासाठी कन्व्हिन्स केलं तर तुमचं ड्रीम लाईफ नक्कीच यशस्वी होणार. ही काय वाटते? अंकलना कसा कॉल करू मी? एजे तुम्ही आता रूम मध्ये चाललायत? हो का? तुम्ही त्याआधी अंतराईंच्या फोटो जवळ जा. तिथे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज? हो तुम्ही आज जा ना, तुम्हाला कळेलच. Stop it! काय झालं? एजे कोणावरती ओरडले? अगं कोण? चला चला. काय करतेस तू? मी ते अंतरात ताईंच्या फोटो समोर दिवा लावला नव्हता, सो मी फक्त दिवा लावत होते. दिवा गेलेल्या लोकांसमोर लावला जातो. अंतरात ताई गेल्याच आहेत ना? नाही नाही, मी जोपर्यंत आहे अंतरा माझ्या मनात, माझ्या आठवणीत जिवंत असणार आहे. तिच्या फोटोला हार लावलेला किंवा तिच्या फोटो समोर दिवा लावलेला मला सहन होणार नाही. आणि तुम्ही या घरात कोणी नवीन आल्यावर या घराचे नियम सांगणं ही जबाबदारी तुमची आहे. ही चूक मला परत सहन होणार नाही, लक्षात ठेवा. मॅडम बिस्किट. अहो एवढा कसला विचार करताय? फक्त एक फोन तर करायचा आहे तुम्हाला. काय तुमच्या एका फोनमुळे तुमचं आणि माझं दोघांचाही लाईफ सेट होईल. सर, हा तुझे आणि माझंही. ते बघू नंतर. तुम्हाला काय जातं बिस्किट खात खात सल्ली द्यायला? अहो ते एजेंना ऍक्टिंग साठी कन्व्हिन्स करणं काय सोपी गोष्ट आहे का? तुम्ही का थांबलात? अहो तुमच्यासाठी अवघड तरी कुठे? एजे सरांना मुठीत ठेवाल अशा ऑन अँड ओनली आहात तुम्ही. फिअरलेस. हा डायलॉग नंतर मारा, आधी वारा द्या. मी काय म्हणते? वारा द्या. मी काय म्हणते की एजे काय मोठे ब्रँड आहेत की नाही स्वतःच. अशी किती लोक आहेत जी त्यांना आदर्श मानतात काय. हो मग एजेंसारखा माणूस अशी लोणचेची ऍड करायला कशाला तयार होईल? पण मी काय म्हणते, माझ्याकडे आयडिया. आपण एक काम करूया ना, तुम्ही रणबीर किंवा रणवीरचा नंबर द्या मला. मी पटकन कॉल करते आणि लगेच त्यांना कन्व्हिन्स करते. काय मी काय म्हणतो, तो रणवीर जाऊ देत. या ऍड साठी ना एजे सरच योग्य आहे.
ते तुमच्यासाठी इथपर्यंत येऊ शकतात तर तुमच्यासाठी ऍड मध्ये पण काम करू शकतात. काय बरोबर बरोबर. तुम्ही आता विचार करा, तुम्ही आज सकाळी ते आलेला काय होतात, ज्युनियर आर्टिस्ट, पण तुमचं आता लीड हिरोईन म्हणून प्रमोशन झालं की नाही? तुम्हाला तो बंगला, गाडी, नोकर चाकर, फेम सगळं नकोय का? हा मग करा, फोन करा. अहो ते आता बिझी असतील. तुमच्यासाठी फ्री होतील. अहो असा फोन केला तर चिडतील. हो तुमचा आवाज ऐकून शांत होतील. नाही मी केला असता पण काय ना माझ्या फोनला रेंजच नाहीये. हे घ्या, हा माझा फोन घ्या, ह्यावरून करा. करा. पार्टनर कुठे अडकले मी? हिरोईन व्हायच्या नादात उगाच हो म्हणून बसले. आता अंकलना कसा काय फोन करू मी? काय केलंस हे? असं काहीतरी करायच्या आधी आम्हाला सांगायचंच तरी. त्याला सरप्राईज देणं नाही, शॉक देणं म्हणतात. तेच ना, मला तर कळतच नाहीये तू नक्की एजंटना शॉक दिलास की आम्हाला? नाहीतर काय, कोणी सांगितलं होतं तुला अंतराईंच्या फोटो समोर दिवा लावायला? मला वाटलं एजंटचं अंतराताईंवर खूप प्रेम आहे, त्यामुळे मी जर अंतराताईंसाठी काहीतरी केलं तर एजे माझ्यावर खुश होतील, त्यामुळे तू अंतराईंच्या फोटो समोर दिवा लावलास. एजंटचं मन जिंकणं, या घरात स्वतःचं स्थान निर्माण करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि तुला जर खरंच एजंटचं मन जिंकायचं असेल ना, तर खरोखर मनापासून काहीतरी कर. ते असं नुसतं इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करून काही होणार नाहीये. त्याचा काही उपयोग नाहीये. आणि असा त्या फोटो समोर दिवा लावून एजंटना बरं वाटणार असतं ना, तर दिवस रात्र त्या फोटो समोर तुला दिवा जळताना दिसला असता. असं असतं ना तर मी दिवा नाही, मोठाच्या मोठा दीपस्तंभच आणून ठेवला असता. मग एजंटनी माझंच ऐकलं असतं, सगळं माझ्या मनासारखं झालं असतं. सरस्वती, दुर्गाबाईंनी आय एम सॉरी. आम्हीच सांगितलं होतं श्वेताला एजंटना इम्प्रेस करायला, पण ही असं काहीतरी करेल असं वाटलं नव्हतं. तेच तर चुकलं ना तुमचं. प्लीज पुन्हा असा मूर्खपणा करू नका. कोण आहात तुम्ही? एजंटच्या सुना आहात ना? तुम्ही अशा चुकू शकत नाही. दुर्गाबाईंनी आय एम सॉरी, खरंच सॉरी. हे बघ श्वेता, एक गोष्ट लक्षात ठेव. पुन्हा जर तुझ्या हातून अशी चूक घडली ना, तर लग्न सोड. एजे तुला या घरात पाऊल सुद्धा ठेवू देणार नाहीत. आणि तुम्ही श्वेता एजंटच्या जवळ कशी जाईल याचा विचार करण्यापेक्षा ती लीला एजंटपासून दूर कशी होईल याचा विचार करा. तेवढं झालं ना तरी खूप आहे. मॅडम करताय ना फोन? जाऊ दे प्रोड्युसर साहेब, मला वाटलं मॅडमचा दरार आहे. तसं काय नाही हो. मला नाही वाटत त्या एजे सरांना कॉल करू शकते. त्यांच्यात हिंमतच नाही. मला तर वाटतं त्यांना हिरोईन होण्यात इंटरेस्टच नाही. करिअरची किंमत नाहीये. मी काय म्हणतो सर, जाऊ दे आपण निघूयात. हे आरती, ती जुन्या हिरोईनला बोलव. चला. लीला, जीव गेला तरी चालेल, पण ही संधी सोडून चला. थांबा. थांबा थांबा. हे बघा, मला मोठी हिरोईन व्हायचंय, खूप पैसे कमवायचे, खूप फेमस व्हायचे, पण एजंटना कसं सांगू? म्हणजे मी एजंटना फोनवर कसं सांगू? मला काय वाटतं की त्यांना ही गोष्ट पर्सनली भेटून सांगते. तुम्ही एक काम करा, हे आजचा दिवस मला द्या, आपण ऍड शूट उद्या करू. पण एजे सर उद्या नक्की येतील ना? का नाही येणार? नक्की येतील. एजे अजिबात माझ्या शब्दाबाहेर नाही आहेत.
त्यांना यावंच लागेल. मग बिस्किट? कसं होणार आहे, कसं होणार आहे, काय करू? रेव, सुचव ना काहीतरी. ताई, सुचलं? माझी खात्री पटली आता. तुझं डोकं फिरलंय. रेव, नीट बोलायचं. माझी मोठी बहीण आहे ना मी. आहेस ना? अगं मग ते एजे कुठे? तो लोणच्यांचा ब्रँड कुठे? आणि ऍक्टिंग अगं का करतील ते? का नाही करणार? मला सांग, प्रॉब्लेम काय लोणच्यांमध्ये? काय श्रीमंत लोक लोणची खात नाहीत का? हा काय? नाही, ते लोणचे खात असतील, मला त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं पण ऍक्टिंग सोड. ते तुला त्यांच्या समोर उभं पण करणार नाहीये. तू न असं तेच म्हणाले होते. ताई मी काय म्हणते, रेव, हे बघ, मला सांग, आपल्याला त्या साळुंखेंचं कर्ज फेडायचंय की नाही? फेडायचंय की नाही? हो. हा, त्यासाठी पैसे कमवायला हवे आणि पैसे कमवण्यासाठी मला आधी एखादं काम मिळायला हवं ना. हे बघ रेव, जर मला त्या सगळ्या ऍडची हिरोईन व्हायचं असेल ना, तर काहीही करून अंकलना कन्व्हिन्स करावंच लागेल अगं. आणि हे सगळं आपण कसं करणार आहात? ताई माझं आई, हे अशक्य आहे. इट इज इम्पॉसिबल. रेव, इम्पॉसिबलला वेगळं केलं ना की होतं आय इम्पॉसिबल. कळलं? आणि तसे ही लीला ना अशक्य गोष्टी पण शक्य करू शकते. कशा? 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 हे बघ ताई, हे असं सगळं जर घडलं ना तर मला पण भारीच वाटणार आहे. हो ना. हो, पण मला खरंच असं वाटतंय की हे सगळं प्रत्यक्षात घडणं अशक्य आहे. आणि हे सगळं ना फक्त स्वप्नात घडू शकतं. त्याच्यामुळे मला काय वाटतंय की हे सगळं जर आपल्याला स्वप्नात घडवायचं असेल तर त्याच्यासाठी झोपायला पाहिजे. झोपूया. मास्टर शेफ, असं गिव्ह अप करायचं नसतं रेव. हे बघ, हे नाही चॅलेंज आहे, चॅलेंज, जे मी स्वीकारलंय. आता ही अशक्य गोष्ट मी कशी शक्य करते ना, ते तू बघच. अंकल, तो फोन ठेवा ना. I'll call you back. काय? मला ना तुम्हाला खूप महत्वाचं काहीतरी विचारायचंय. हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. ते झालं ते पुरे नाहीये का? अरे थांबा. हे बघा, मला मान्य आहे की एकंदर माझ्यामुळे खूप घोळ झालाय. पण कसं आहे ना, पहिला डाव भूताचा असतो. आता आपण नव्याने सुरुवात करूया. कसली सुरुवात? तुम्ही माझ्या बरोबर ऍड फिल्म मध्ये काम कराल का? मला माहितीये मी सुंदरच दिसते आणि म्हणूनच तर मला लीड हिरोईन म्हणून कास्ट केलंय ना. पण मुद्दा हा आहे की तुम्ही पण काही फार वाईट नाही दिसत. म्हणून मी तुम्हाला चान्स देतेय. तुम्ही माझ्यासोबत ऍड मध्ये काम करा. काय झालं? तुम्हाला जमणार नाही असं वाटतंय का? मी आहे ना, मी तुम्हाला सगळं शिकवीन. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. हा, तुम्हाला 4 लोक ओळखतील, तुम्ही फेमस व्हाल, तुमचं करिअर सेट होईल माझ्यामुळे. कराल ना ऍक्टिंग? कराल ना? कराल ना? हे सुचलं, दुर्गा मॅडम. हे काम दुर्गा मॅडमच करू शकतात.